राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते असून एक पत्र दिले. त्या पत्रामध्ये असं म्हटलं आहे की जलसंपदा विभागाची जी कार्यालय हलवली जात आहेत ती पुण्यामध्ये परत आणा. नक्की हा विषय काय आहे? कोणकोणती कार्यालय पुण्यातून हलवलेली आहेत? हलवण्याचं नक्की कारण काय? हलवण्याचं नक्की कारण असं की पुणे येथे सिंचन भवन म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला त्याची ओळख आहे आणि त्या ठिकाणी मुख्य 2 कार्यालय, मुख्य अभियंता म्हणून तिथं पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राची 2 कार्यालय तिथे होते. त्या ठिकाणी दोन्ही कार्यालय, एक कोल्हापूरला आणि एक सोलापूरला, असे दोन्ही कार्यालय 2 ठिकाणी स्थलांतरित केलेले आहेत. परंतु पुण्याचं महत्त्व कमी करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे आणि ते केलेला आहे. दिवंगत अजितदादा पवारसाहेब जर आज असते तर कुणाच्यात हिंमतसुद्धा झाली नसती ही कार्यालय स्थलांतर करण्याची. हे 2 कार्यालय स्थलांतर केल्याच्या नंतर आता पुणे येथे कॅम्प या ठिकाणी अधीक्षक अभियंता संशोधन केंद्र म्हणून एक कार्यालय आहे. कोथरूडला क्वालिटी कंट्रोल एक कार्यालय पाटबंधारे विभागाचं आहे. हे सुद्धा 2 कार्यालय हलवण्याच्या तयारीत हे सर्वजण आहेत. ह्याच्या मागे किंवा हे कार्यालय हलवून त्या ठिकाणी काय करायचं आहे साध्य, हेच अजून आम्हाला पुणेकरांना म्हणजे पडलेला प्रश्न आहे. सुनेत्रा पवारांकडे काय मागणी केलेली आहे? मी सुनेत्राताईंकडे मागणी एकच केलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी मागणी केलेली आहे की हे मुख्य 2 कार्यालय आपल्या पुण्यामध्येच राहावेत. कारण काय आपलं काम असेल, एखाद्या शेतकऱ्याचं साधं काम जरी असेल तरी त्याला आता सोलापूरला आणि कोल्हापूरला जावं लागणार आहे. म्हणूनच माझी मागणी आहे. पुण्याचं महत्त्व कमी करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. हे 2 कार्यालय मुख्य आहेत ते पुण्यामध्येच राहावेत, हीच आमची उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंकडे मागणी आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आपल्या माध्यमातून मी विनंती करतो, हे 2 मुख्य कार्यालय आपण सोलापूरला आणि कोल्हापूरला गेले आहेत, हे परत पुण्यातच राहावेत अशी मी विनंती करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.